Find the value of k if the sum of slopes of the lines represented by is twice their product. इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर की एक्स वाय मायनस सी वाय स्क्वेअर इक्वल टू 0. ठीक आहे, हा इक्वेशन आहे. रिलेशन दिलेलं आहे सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप. सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप याच्यामध्ये काय रिलेशन दिलेलं आहे, ट्वाइस देअर प्रोडक्ट. दिस इज ट्वाइस द प्रोडक्ट ऑफ स्लोप. सम ऑफ स्लोप कसा भेटेल, काय फॉर्म्युला आहे, -2h बाय, आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप कसं भेटेल, ए बेटा एच ची व्हॅल्यू कुठे, 2h ची व्हॅल्यू इकडे असते बघा, 2h ची व्हॅल्यू k, b ची व्हॅल्यू 2 इंटू a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, हे दोन्ही कॅन्सल होते, मायनस k इज इक्वल टू 2, k ची व्हॅल्यू काय येते -2. ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू. एक पॉईंट मधून पास होतात अँड परपेंडिक्युलर टू लाईन. या दोन लाईनला परपेंडिक्युलर असणारे लाईन्स आहेत. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. या पहिल्या लाईनचं इक्वेशन काय दिलंय, 3x + 2y - 1 = 0. आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय दिलंय, x - 3y + 2 = 0. ठीक आहे. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू अ पॉइंट. एक पॉइंट आहे 2, 3 अँड परपेंडिक्युलर टू लाईन्स. आता ती जी लाईन आहे ह्या एका लाईनला परपेंडिक्युलर आहे, ह्यातली एक लाईन ह्याला परपेंडिक्युलर आहे, आणि दुसरी लाईन दुसऱ्या लाईनला परपेंडिक्युलर. या दोन लाईन्सचा L1 आणि L2 यांचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कंबाईन इक्वेशन. या दोन्ही लाईनचे इक्वेशन माहिती असतील तर आपण कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. या लाईनचं इक्वेशन, या लाईनचं इक्वेशन. लाईनचं इक्वेशन कसा फाइंड आउट करायचा, ज्या पॉईंट मधून पास होते तो पॉईंट माहिती आहे, त्या लाईनचा स्लोप पण फाइंड आउट करू शकतो. या लाईनचा स्लोप फाइंड आउट कसा करू शकतो, ही लाईन याला परपेंडिक्युलर आहे, दोन परपेंडिक्युलर लाईन्सचा स्लोप एकमेकाचे निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो. तर याचा स्लोप किती येतो, याचा स्लोप किती येतो सांगा बघू, मायनस, बरोबर का, याचा स्लोप बरोबर का, हा स्लोप किती आहे -3/2, हा स्लोप किती आहे 1/3. आता या लाईनचा स्लोप, या लाईनचा स्लोप जर -3/2 असेल आणि या लाईनचा स्लोप जर 1/3 असेल, तर या लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप किती असणार आहे, निगेटिव्ह रेसिप्रोकल -3. आणि या लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप किती असणार आहे, ह्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल 2/3. स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती आहे. पॉईंट स्लोप फॉर्मने या लाईनचं इक्वेशन सांगा बघा. या पहिल्या लाईनचं इक्वेशन y - y1 m इंटू x - x1 बरोबर का. y - 3 हा -3x + 6, हा तिकडे गेला तर 3x + y, आणि -3 कडे आला तर 9. असं लिहा, किंवा हे -9ला इकडे द्या, -9ला तिकडे लिहितो. ठीक आहे, ठीक आहे. -9 = 0. जसं या लाईनचा स्लोप इक्वेशन मिळाला, तसं दुसऱ्या लाईनचं पण इक्वेशन मिळेल. त्या दोघांना मल्टिप्लाय केल्यावर कंबाईन इक्वेशन मिळेल. हेच मिळालं का बघा बघू, कुठे आहे पहिल्या लाईनचा स्लोप इक्वेशन, हाच मिळाला ना आपल्याला, 3x + y - 9. आणि दुसऱ्या लाईनचा इक्वेशन कसं भेटेल, असं भेटेल. दोघांच्या लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लाय केलं तर कंबाईन इक्वेशन. x² चे टर्म कंबाईन करायचे, xy चे टर्म कंबाईन करायचे, y² चे टर्म कंबाईन करायचे, x चे टर्म, y चे टर्म, आणि नुसता नंबर, बरोबर का, असं जनरल इक्वेशन मिळतं. येते लक्षात. फाइंड द डिफरन्स बिटवीन स्लोप्स ऑफ द लाईन्स. ही टेक्स्टबुक मध्ये बघा क्वेश्चन, आपण प्रॅक्टिस सेट मध्ये सॉल्व्ह केलं. डिफरन्स बिटवीन स्लोप, सम ऑफ स्लोप, प्रोडक्ट ऑफ स्लोप आपल्याला माहिती आहे. डिफरन्स बिटवीन स्लोप कसं फाइंड आउट करायचं, ए बेटा a + b चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि a - b चा ब्रॅकेट स्क्वेअर, ह्याच्यामध्ये एक रिलेशन होता बघा. a + b चा ब्रॅकेट स्क्वेअर किती असतो, a + b चा ब्रॅकेट स्क्वेअर a² + 2ab + b². a - b चा ब्रॅकेट स्क्वेअर किती असतो, a² - 2ab + b². या पहिल्या इक्वेशनला सुद्धा a² + b² च्या फॉर्म मध्ये लिहितो. a² + b² ची व्हॅल्यू किती, a + b चा ब्रॅकेट स्क्वेअर -2ab. या सेकंड इक्वेशनला सुद्धा
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहितो. ए स्क्वेअर बी स्क्वेअर इथे ठेवतो, -2ab ला तिकडे पाठवतो. -2ab इकडे गेल्यावर +2ab. हे बेटा दोघांची राईट हँड साईड सेम आहेत, तर दोघांची लेफ्ट हँड साईड सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे. तर ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर किती असतो, ए मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर +2ab. या -2ab ला इकडे पाठवलं तर, किंवा त्या +2ab ला इकडे पाठवतो, -4ab होईल. बरोबर का, -2ab ला इकडे पाठवलं तर हे 2ab ला तिकडे पाठवल्यावर -2ab होते. -2ab किती होते, -4ab. आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे, दोन स्लोपचं काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन स्लोप. डिफरन्स म्हणजे काय, सबस्ट्रॅक्शन. m1 - m2. ए च्या ठिकाणी लिहितो m1, बी च्या ठिकाणी लिहितो m2. ए च्या ठिकाणी लिहितो m1, बी च्या ठिकाणी लिहितो m2. ए च्या ठिकाणी लिहितो m1 आणि बी च्या ठिकाणी लिहितो m2. डिफरन्स बिटवीन स्लोप फाइंड आउट करायचं. डिफरन्स बिटवीन स्लोपचा काय फॉर्म्युला नव्हता आपल्याकडे. सम ऑफ स्लोप्स फाइंड आउट करू शकतो. कंबाईन इक्वेशन दिलं असेल तर सम ऑफ स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप फाइंड आउट करू शकतो. कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे, सम ऑफ स्लोप किती असतो, सम ऑफ स्लोप -2h -2b आणि प्रोडक्ट ऑफ स्लोप किती असतो, a/b. बरोबर का. ते इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर ना m1 - m2 चा स्क्वेअर मिळेल. मग दोन्हीकडचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय मिळेल, m1 - m2. थोडासा लेंदी क्वेश्चन आहे, पण केलेलं तेच असणार आहे. हे बघा, हाच रिलेशन लिहिलंय, लिहिलंय का नाही हा रिलेशन, m1 - m2 चा स्क्वेअर, m1 - m2 चा स्क्वेअर, m1 + m2 चा स्क्वेअर -4 टाइम्स m1 m2. हे टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ह केलेला क्वेश्चन आहे का, किंवा सिमिलर टाईपचा क्वेश्चन असेल ना, मे बी हे एक्झॅक्टली तसा नसेल, पण अशाच टाईपचा एक टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन होता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय bisects the angle between the coordinate axis, then show that a plus b चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4h स्क्वेअर. काय म्हणलं बघा, हे कंबाईन इक्वेशन दिलंय, दोन लाईनचा कंबाईन इक्वेशन आहे. दोन लाईनचा कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे. दोन लाईनचा कंबाईन इक्वेशन किती दिलेलं आहे, हा ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर स्टँडर्ड इक्वेशन दिली. या दोन लाईनचा कंबाईन इक्वेशन दिले. बायसेक्स अँड अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस, हे कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ला हा लाईन काय करायला लागला, बायसेक्ट करायला लागला. बायसेक्ट करायला लागला म्हणजे हा 90 डिग्री असतो, म्हणजे हा अँगल किती असणार आहे, थीटा किती असणार आहे, 45 डिग्री असणार आहे. बरोबर. वन ऑफ द लाईन्स गिवन बाय, दोघांपैकी एक लाईन बायसेक्ट करतोय. देन शो दॅट a प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 4h स्क्वेअर. बेटा एकतर 45 डिग्री बनवत असणार आहे, किंवा ही लाईन सुद्धा बायसेक्ट करू शकते कोऑर्डिनेट ऍक्सिसला. एकतर 45 असेल किंवा 135 असेल. 45 असेल असं काही नाही, 135 पण असू शकते. बरोबर. कोऑर्डिनेट ऍक्सिसला ही पण बायसेक्ट करते, ही पण बायसेक्ट करते. दोन्हीपैकी एक काहीतरी ट्रू असणार आहे. एकतर ही लाईन 45 डिग्रीवरती असणार आहे, किंवा ही लाईन 135 डिग्रीवरती असणार आहे. ए बेटा ह्याचा स्लोप काय असणार आहे, tan 45. स्लोप म्हणजे tan थीटा असतो. या लाईनचा स्लोप tan 45 1 असणार आहे. ह्याचा स्लोप काय, 1 आहे. बरोबर. किंवा त्या लाईनचा स्लोप हा पण असू शकतो, tan 135 म्हणजे किती येतो, मायनस. ठीक आहे, 1 असू शकतो किंवा -1 असू शकतो. स्लोप 1 असू शकतो किंवा -1 असू शकतो. ऑक्झिलरी इक्वेशन ह्याचं लिहायचं, त्या स्लोपचं करायचं काय, ह्याचं ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं. त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन कसं लिहायचं, bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इक्वल टू 0. आणि स्लोपचे व्हॅल्यूज टाकलेत बघा, प्लस और मायनस दोन्ही टाकलेत. आणि सॉल्व्ह केल्यानंतर ना a प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर किती येतो, 4h स्क्वेअर. ही कंडिशन येते. हेच प्रूव्ह करायचं होतं, हे कंडिशन प्रूव्ह करायची.